किती आहे कॅश काय करू राहत काय प्रॉब्लेम नाही. हो मुलगी 2200 दाखवलं होतं ना. 2160 समथिंग तेच म्हणजे 3500 करायचं. क्यू आर दे 2 मिनिट उठणार इला इकडे हे दाखवता ते तुम्हाला म्हणलं होतं ना ते 2 रुपयाने पकडतात ते 2 रुपयाने नाही परवडत. 2 रुपये पर मिनिट पकडतात. 3 तास झालेत ते 1100च पकडलेत मी वर 3 तास पण नाही पूर्ण 48 मिनिटं झालेत म्हणून 1100 पकडले 1200 पण नाही पकडले. याच्यात टोल पण आलं ना. टोल नाही याच्यात टोल कुठे त्याच्यात टोल किती लागला आपल्याला 200 रुपये 200 रुपये ना. हां तर मग हे 200 आपण हे चालवत नव्हतं की उबरनीच चालू म्हणत होतो ना आपण. मी तुम्हाला काय बोललो होतो उबरने 2 रुपये पर मिनिट देतो मला एवढा वेळ थांबायला जमणार नाही. अर्धा तास आम्ही इकडे तिकडं ते पण 3 तास आता ऑलमोस्ट 3 तास आहे. 3 तासाचं नाही परवडत ना 120 रुपयांनी तास पडायला लागल्याच्या नंतर कसं परवडेल मला. अच्छा गाडी अडकते ड्रायव्हर अडकतो. तुम्ही किती म्हणता तुमचे 3500 झाले 3500 उनको पुरात नाही प्राण 2 मिनिट कमी करा ना त्याच्यात काय दादा. गाडीत तुम्हाला पण माहिती आहे किती वेळ थांबवली तुम्ही जर तसं बुकिंग केलं असतं ना तर तुम्हाला त्यांना तसं दाखवलं असतं ते एवढा वेळ लागला आणि ते त्यांनी बरोबर कॅल्क्युलेशन केलं असतं ते हेच बिल घेऊन गेलं असतं 3500-3600 पुढेच गेलं असतं. अर्धा तास जर लागला ना तर त्याचं आम्हाला पण काय वाटत नाही. तुम्ही वेटिंग चार्ज किती घेतले मग वेटिंग चार्ज किती घेतले 1100 रुपये लावले म्हणजे तासच्या हिशोबाने लावले तासाचे तास आम्हाला 1200 होतात पण मी 48च झालेलं होतं त्याच्यामुळे मी 1100 धरले कारण की आम्हाला रिम्बर्स करायचे होते कंपनीतून म्हणून. आता ते तुमचा प्रश्न आहे मी तुम्हाला जायच्या अगोदरच बोललो होतो. नाही मला जायच्या अगोदर मला वाटलं हे आहे का आपलं जे 2 मिनिटांनी जे म्हणतात मी 2 मिनिटांना कसं मला परवडलं 120 रुपयेच होते ते तासाचे 120 रुपये माणसाला पण ओव्हर टाईम आहे का बघा ना तुम्ही. मी गाडी पण थांबवतो मी पण थांबतो ना. हां तुम्ही 6 तास केली असते ना काय बिल असेल ते मी घेतलं असतं समजा तुम्ही तसं मेन्शन करायला पाहिजे होतं की 6 तास 8 तास लागते आम्हाला. आम्ही काहीच बोलत नाही त्या केसमध्ये. ह्या केसमध्ये आम्हाला पैसेच नाही भेटत काहीच नाही. ठीक आहे नाही राऊंड फिगर कोण नाही खरंच काहीच नाही परवडतच नाही काही. आता झालं दिवस गेलाय माझा आता काय मी कुठं बाहेर पण नाही जाणार काहीच नाही. लोकल करण्याची इच्छा राहत नाही आता घरी जाणार आता इथून आणि त्याच्यातून मी गॅस पण नाही भरायला थांबलो तुमच्यासाठी थोडी पण पूर्ण पेट्रोलवर रिटर्नचं पूर्ण पेट्रोलवर चालवली मी गाडी. ऐका ना 300 पक्का करू नाही तसं करू ऐका ना मी सीएनजी भेटला असता मला उरला असताना तर ते पण म्हणलं असतं पण मी पेट्रोलवर गाडी चालवली दादा. रिटर्नचं आहे ना पूर्ण रिटर्न मी पेट्रोलवर चालवली गाडी नाही दुसरे ड्रायव्हर डायरेक्ट थांबवतात मग त्याच केसमध्ये तुमचा अर्धा पाऊण तास ते वेगळा गेला असतो. मी काय म्हणतोय मी पेट्रोलवर गाडी चालवत आता पण पेट्रोलवरती थांबलोय मी इथे तर मी त्याच्यात 10 मिनिटं घालवताना तर ते माझं 100 रुपये ते तुम्हाला डिस्काउंट दिलं ते पण माझ्याकडून मग हे होऊन जाईल. 10 मिनिटं तसे पण झालेत ना आपल्याला येऊन आता 100 घेऊन घ्या होऊन जाते ना बरोबर. अहो दादा त्याच्यात मला राहत पण नाही काही 300 घातलं असतं गाडीचा खर्च हे ते सगळं जर बघितलं ना मी तर मला काहीच राहणार नाही त्याच्यामध्ये. मग तुम्हाला मी ते पण बोललो होतो की बिल 3400 पर्यंत जाईल म्हणून ते 3300 ते 3400 बोललो का ते 3300 झाले ते वरचे 200 वाढवले त्याचे टोलचे फक्त 3000 पर्यंत वाटलं होतं मला याचे हे 2800 3000 बोलले 3000 3400 पर्यंत जाईल बोललो होतो मी तुम्हाला तिथं पण बोललो होतो. ठीक आहे ना करा सांगा नाही करावं दादा तो आमचं काय काहीच राहत नाही दादा याच्यात. तुम्ही जे करताय ना घासघीस याच्यात काहीच राहत नाही आम्हाला. मग मेहनत केली हे एवढं रिस्क घेऊन काय उपयोग नाही ना. मग
बोलतो नहीं, जो एक्स्ट्रा ऊपर के पड़े ना उनको वेटिंग चार्जेस उनके 3 घंटा रुके ना ओके 3 घंटे की तो बुकिंग थी ना 3 तासाची बुकिंग आहे तुमची 5 तास 48 मिनिटं झाली 3 तास एक्स्ट्रा झाले 3 घंटे अर्धा तास इकडे तिकडे आम्ही त्याचं काय बघत नाही पण जर तुम्ही 3 तास गाडी थांबवली तर 120 रुपये पर तासाला पडतं मला 120 रुपये फक्त 120 रुपये पर गाडी उभा करायला मला थांबायला परवडणार आहे का म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की 400 रुपये तास होईल पहिलेच जर एक्स्ट्रा थांबलं तर 3 तासात तुम्ही जाऊन परत आले असते ना तर मला 1 रुपया जास्त म्हणजे याच्यावरती 400 असं त्याच्यावर नाही जे दाखवलं होतं बिल ना त्याच्यावर लावले 400 हे ते 120चं मी ते नाही धरलं त्याच्यामध्ये किती बिल 2800 वर 1200 म्हणजे 400 रुपये असं 2200 वर धरले साहेब मी अच्छा तुम्ही 2200 ते बरोबर बोलले 2200 वर धरले मी त्यात 2800 वर नाही धरलं ते हे याच्यात ऍड करून सांगितलं मिनिट्स ठीक आहे ना दादा 3200 करा बरोबर आहे आता अहो दादा नाही परवडत हो हजारच म्हणत आहे अहो ते बिलातून पण 100 रुपये कमी होतात 300 मानले असतं 300 बिलच व्हायले तुमचं सर्व आणि 200 रुपये टोल आहे असं पण 3500 रुपये घेतो 200 करा ना नाही हो दादा परवडतच नाही हो खरंच मी 100 रुपये मनानं कमी केले तुमच्या मनाच्या अगोदर पण मी 1200 लावलेच नव्हते मी 12 मिनिटं कमी होते ते पण मी हे केलंय 16 रुपये किलोमीटर बराबर है अपने तुम्ही एवढं घासाघीस करूच नका 200 रुपयांचं तुम्हाला माहिती आहे किती रिस्क घेऊन गाडी चालवायला लागते काय करायला लागतं काय करायचं नाही तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यात मी जर गाडी तिथं पण काढली नसती ना तिथं अजून 15 मिनिटं पण गेली असते आम्ही असा विचार करत नाही की कस्टमरचा अजून वेळ घ्यायला पाहिजे नाही तुम्ही जर आले असते ना अर्धा तास लेट झाले असते ना तरी काय प्रॉब्लेम नव्हता मी तुमच्याकडून 1 रुपया जास्त नसता घेतला तुम्ही स्वामीनारायणचा प्लॅन केला ना तिथंच मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो वेळ लागणार म्हणून आणि तुम्ही तिथं दर्शनाचा पण वेळ धरलाच नाही साहेब तुम्ही डायरेक्ट फक्त रिटर्न केला त्याच्यात तास वाढवायला पाहिजे होते ना दादा 300 घ्या अहो दादा नाही परवडत अहो खरंच नाही परवडत दादा गाडी मला सांगा ओव्हर टाइम पकडा एका माणसाचा गाडीचा मी दुसरं काहीच पकडलं नाही त्याच्यामध्ये 300-400 करा आणि सोडून द्या मला माझं तुम्हाला डिस्काउंट दिला तर परत केलाच तुम्ही तिथं ऐका मी तुम्हाला अगोदर 1200 पकडून सांगायला पाहिजे 350 नाही हो दादा नाही नाही नका तसं करू राव 100-150 रुपयांसाठी नका करू अहो दादा नाही नाहीचा विषय नाहीये मी तुम्हाला ऑलरेडी मी 100 रुपये कमी केलते हिशोबाला सांगायच्या अगोदरच 12 मिनिटं राहिले होते 3 तास व्हायला मी वेळ बघितला फक्त आता इथं ऑलरेडी तुम्ही 12 मिनिटं माझे घालवलेत म्हणजे तो पण माझा डिस्काउंट तुम्ही काढून घेतला काय 300-400 ना आमच्याकडे तुम्हाला द्यायला 100 रुपये नाहीत आता काय सांगायचं तुम्हाला एवढं आमची परिस्थिती बिकट आहे नाही ठीक आहे ना कॅश निकाल तुमचं ऑनलाईन काय असेल तर मला हे घ्या ना ऑनलाईनच द्या चालेल ऑनलाईन असतील तर नाही QR कोड देतो माझा त्याच्यात टाकून ठीक आहे आणि साहेब पहिलंच हे करून घ्यायचं बरं का कन्फर्म करून घ्यायचं कसं माहिती का नंतर नुकसान होतं आमचं मी तुम्हाला बोलायच्या अगोदर 100 रुपये दिले तर माहिती आहे का डिस्काउंट तुम्ही घ्यायचं तेवढा वेळ परत इथं घेतलं काय परवडलं मला